आता करोनापासून मी बंद आहे. मला मागची लोक म्हणजे तू बायलापासून हालत नाही, रथापासून हालत नाही, माझं तू दामला, मला नारळ दिला. आता मी बंद आहे करोनापासून. आता जात नाही पंढरपूरला. पंढरपूरला जात नाही. माझ्या बाईला, आपल्या बाईलाचं पंढरपूर सकाळ जाते करून आणले पार. आता आळंदीची वारी किती वेळा केली? पहिल्यापासून. म्हणजे आता पण हे करोनापासून बंद आहे. नाही म्हणजे पंढरपूर आणि आळंदी हा, दोन्ही बी दरवर्षी करणार तुम्ही? दर आळंदी दर महिन्याला. दर महिन्याला आळंदी का? हा. दिंडीचं नाव काय आहे तुमचं? दिंडीचं संत कान्होराज महाराज पाठक, राज पाठक, कुडाली येते दिंडी? किंदूर बाबर, किंदूर पाबळची का? शिरोळ तालुका. आता तिला किती वर्ष झाले? 60 वर्ष झाले. 60ला पुढे टाकायचे आता. तुमच्याकडं बैल होते नाही का? बैल होती, महाराजांची बैल. हां, दरवर्षी तुमची बैल असं? माझी नाही, महाराजांची. महाराजांची. फक्त बैल आपण घ्यायची, सांभाळायची, हां, हा खाया घालायचं, बैला पैसे राहायचे. पण बैल ती देवाचीच होते महाराज. देवाची. हां, आपण पहिल्या इथं सोरोदेला पालखी गेली त्या टायमाला बैल माझी. मला 10-5 रुपये द्यायला लागले तर मला नको म्हणलं. मंडळाचं आपले पावती फाडा. हां, आपण फक्त नाम मात्र. नाव ठुला अजून म्हणायचं चालू आहे अजून. हां हां. आता जरी बंद झालो हम्म. तर महाराजांच्या नावाखाली म्हणायचं. आहे बैल. आता आता किती वय आहे तुमचं? 80. आता मुलं बिलं जात असतील ना? आहे ना मुलगा. जातो तो नाही का? हा. त्याच्या किती वाऱ्या झाल्या? त्याच्या बरेच वाऱ्या झाल्या. त्याच्या वाऱ्या 10-20 शिकवायचं होती. हा. जास्त होती पण कमी नाही. 20-25 वाऱ्या तेच झाले. हा, आता आहे का तुमच्याकडे बैल? आहे ना. अरे वा, म्हणजे तुम्हाला बैलाचा नादच आहे म्हणायचं. पहिल्यापासून. हां, आणि ते म्हणजे दरवर्षी तुम्ही त्या रथाला देणारच बैल. रथापाशी झोपायचा हां आणि बैलाच्या तुम्ही बैलाच्या मध्ये झोपायचा. हां. बैल सोडून झोपलो नाही. आणि अरे. बाजूला कुठं झोपलो नाही. कोणत्या घरी नाही, दारी नाही, हम्म. तंबूत नाही. रथ आणि बैल. मग बैलाचं खायचं काय करायचं? बैलाला खायला पिंडी गोळा करायचा घरोघरी जाऊन. घरोघरी. हम्म. 5-6 2-3 गाड्या होत्या. ती बैल, हम्म. ती रथाची बैल, घोडं, या गोळा करायचा. कॅबिनला ठेवायचा काही, रस्त्यात ठेवायचा काही वैरण अशीच गोळा करीत होतो आत्तापर्यंत. आता केंदूरपासून तुम्ही पंढरपूरपर्यंत किती दिवस लागायचे? आता एवढं कसं सांगता येईल बरं. तरी पण अंदाजे बुवा आता थोडं वर्ष पुण्यापासून 15 दिवस. आणि हे दिवस धरा ना तुम्ही. समजा हे 10 दिवस जरा. किंजूर तर कनिसर 1, हम्म. दावडी 2, आळंदी 3 आणि पुणा 4-5 दिवस. त्या 5 दिवस आहे. हा. आणि ते एक 15 मुक्काम- दिवस. एक मुक्काम आदुळगर माऊलीचे जसे आजूगर राम मंदिर आणल्या दिवशी. 20-22 दिवस लागतात. हा. आणि परत येताना मग परत 10-12 दिवस. नाही मग बैलाबरोबर असायचे तुम्ही? बैला बसंत रथ घेऊन परत यायचं? बैल वैरण गोळा करायचे. रस्त्यात बसलोच नाही. हां. मग येताना किती मुक्काम होतात? 10 मुक्काम. येताना हा. आणि जाताना 20-22 मुक्काम. हा. असं आहे काय? आता बैल मग चांगली असतील तुमची? बैल लय जोराची. चांगला नाद आहे तुम्हाला. मग काय फोटो काढा ना बैलाचा हां. उद्या येऊन. नाही चांगलं आहे. प्राथमिक मार्गाचे तुम्ही लोक आहेत, हा. आहे ना? हा. मुलगा महाराजापाशी चांगलं मागितलं. हां. शेती बिती आहे तुम्हाला? हा शेती आहे. हां. 2 जण करता? दोघं करीत होतो, आम्ही करतो. हां आता करोनापासून बंद झालो. हां. माणसं होती, माणसं झाली 4 महिने. हम्म. रामकृष्णारी म्हणजे आता किती वय चाललंय तुमचं? 80च्या नाळा कसं. हां हां. सुना नातवंड हा. आहे ना? हा. सर्व आहे तुम्हाला? आणि सांगायची कारण आई वाढत लय पंढरपूर झालं. हां. सुरुवातीपासून आई पंढरपूरला पालखी सांगेल. आई बी जायची का? आई यायची. अरे वा. आणि वाखरीव म्हातारा यायचा. हम्म. वाखरी पंढरपूर 12 जेवढी मी सगळी घरी यायची. मग हम्म. मीच राहायचा माझं. अरे वा. मग तुमचं पूर्ण घरानंच
सर्व म्हणजे आळंदीला पंढरपूरला हा वारीला करायचीच ते हा आळंदीला चांगलं. रथ म्हणजे न्यायचा. तुमची ती परंपराच आहे म्हणायची. आळंदीला रथ न्यायचा पालखी अजून चालू आहे तुमचा अजून परंपरा. चालू आहे. अरे वा, चांगलं आहे ना. अजून बैल चालू आहे. हम्म, मी फक्त बंद झालो करोनापासून. मला चालता येत नाही आता, हम्म. कारण माझ्या पायाला लई नेट बसली. बरं बरं. दर घरी वैरण मागायला जायचा. हां हां, लोक द्यायची पण नाही का. लोक देतात अजून. हां, अजून बी देतात. अजून असं देतात. कोण नाही म्हणत नाही. नाही म्हणत नाही. हम्म. पण यंदा भ्या वाटते ना. का बरं, पाऊस कमी म्हणून. पाऊस नाही, जित्रबो वाढली. हां हां, जित्रा वाढली नाही का. मग आपली 4 बैल झाली आगरकरांची. 2चे 4 झाले. किंजूरची 4 झाली. हां, आणि बोड मग 8-9 चित्रावर झाली. आणि बरं याचे 9 जण वैरण मागा गेलो, एखाद्या दारात गेलो देतील का पिंडी तरी. हा ना, बरोबर. बस माझी किरडच मी सांगतोय. पण मला म्हणते बाबा पुढं व्हा. बरं बरं. बाकी तुमचं कसं काय चाललंय आता. बरं आहे. ठीक आहे, धन्यवाद बाबा. मग काय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.